तर अनु अशी छान तयार झाली आहे. सकाळी सुट्टी होती तरी पण म्हणलं उठली होती ना त्यामुळं सगळं आवरलं होतं आणि देवपूजा झाली होती. तर विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची होती ना थोडंसं, तर त्यानं म्हणली होती मी करते, रांगोळी वगैरे काढायचं तिचं चालू होतं. तर तिनं रांगोळ्या काढल्या होत्या बाहेर इकडं दारामध्ये आणि नंतर म्हणते की मी फुलं आणायला गेली होती. फुलं वगैरे घेऊन मग तिनं छान असं इथं डेकोरेशन करायचं पोरींचं आपलं चालू होतं. मी म्हटलं करा तुम्ही, मी आपलं देवपूजा करून आवरून घेते म्हटलं. आहेत का इकडचं पण तिकडं पण आहेत. नमस्कार, शुभ सकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप अशा शुभेच्छा. आणि आज सगळ्यांचा घरी उपवास असेल, आमच्यात पण सगळ्यांचा उपवास आहे. तर आणून पण केलं आहे, खाऊन पिऊन आणूचं चालू आहे उपवास करायचं. तर आता देवपूजा वगैरे झाली सगळी कामं. आज त्यात पाणी पण आलं होतं त्यामुळे कपडे वगैरे धुवायचं हे सगळं आवडलं. तर असं बटाटे यामध्ये शिजवून घेतलं. तर म्हटलं इकडं केले थोडंसं ताक आणि बटाटे शिजवले. तर म्हटलं शाबू पण भिजवला ना, तर थोडं बघू शिजवून थालीपीठ किंवा शाबू करायला पण होते किंवा असं बघा भरपूर असं शाबू पण भिजवला होता. आता पोरीने पण केला उपवास तर त्यांना कसं होतंय खात्यात, तर म्हटलं असू दे चला. तर आता करायचं आहे, शाबू करेल नाही तर बघू आता, अजून काय ठरलं नाही आहे नक्की. आणि देवपूजा पण झाली आहे छान अशी. थालीपीठ शाबूचं आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि थोडी मिरची बारीक करून टाकणार आहे. चवीनुसार मीठ. थोडी मिरची टाकली आहे, थोडीशीच टाकली आहे, तिखट आहे म्हणून. तर आता आपण याचा थालीपीठ करूया. थोडा शाबू करायचा आहे की बाळाला खायला. तर असं आता करून ठेव लावून तयार होते आपलं. थोडंसं तेल टाकले. असं 2 तवे आहेत, दोन्हीकडे चालू आहे करायचं म्हणजे पटापटा होईल म्हटलं. आणि अजून एवढा आहे, अजून 4 होत्यातच ह्याच्यात. हे तसं नैवेद्य दाखवलंय. थोडं तेल टाकून असं करायचं चालू आहे आणि गरम होईल तसं खायचं पण चालू आहे. म्हणजे त्यांना द्यायला लागले, देवाला अगोदर नैवेद्य दाखवला आणि अनुला असं वेगळं काहीतरी केलं की लगेच खावं असं वाटते. अनुला यांना दिलं तर म्हटलं आता चला. तर टेस्ट थोडीशी बघितली तर छान म्हणजे झाले, मीठ वगैरे तिखट आहे. अनुला दही दिलं नाही म्हणजे तिला परत त्रास होईल म्हणलं आणखी. तर तिला आवडते खूप दही, आधीच सर्दी झाली तिला. कसं खायचं चालू आहे फिरत फिरत. खाली बस, खाली बसून खा. तर असं 2 तवे असल्यामुळे दोन्हीकडे माझं चालू आहे बरं का. आणि ह्याला कसं थोडं अजून भाजायचं आहे खाली. ह्या तव्यांना कसं होतंय आपल्याला तेल पण जास्त लागत नाही. म्हटलं वेगळं काहीतरी आणि तेलकट करण्यापेक्षा म्हटलं आपलं थोड्या तेलात होतंय ना. केलं बरं का, तर प्लॅस्टिकच्या कागदावर ना थापून असं हातात येते असं केलं की तर असं टाकायचं. तर जुगाड केला काहीतरी, का तर तव्यावर काय थापायला येईना गरम असल्यामुळं, पातळ त्यात होईना ना, जाड जाड राहायला लागलं. मग म्हटलं असं काहीतरी करावं आणि ह्याच्यावर पटकन व्हायला लागले. तर असं चालू आहे. झालं आता शेवटचं राहिलंय. आणि पहिल्यांदा जरासं तुटलं, पहिल्यांदा 1-2, आता काय नाही, आता सगळी आली व्यवस्थित खरं परतची. पहिलंच जरासं तुटली झाली. तर आता आवरून मी पण आता फराळ करून घेते, उशीर झाला आता.
बाकीचंच काम आवरत बसले. आज सुट्टी आणि शाळांना पण सुट्टीच आहे आज. आणि अनुचं पळायचं नुसतं चालू आहे. खाणं कमी, पळायचंच नुसतं. तर बाहेर पण जरा जायचंय. तर आता आवरते अगोदर. तर सगळं आता करून झालंय माझं. आणि आता म्हटलं फराळ करून घ्यायचं. तर पोरी पण अजून थांबल्या होत्या. अनुचं ह्यांचं चाललं होतं. तर म्हटलं आपण संगटच करूया. तर आता आम्ही 3 जण फराळ करतो आता. आणि आता तुम्ही पण या फराळ करायला. तुमचा झाला का नाही फराळ करून? हा. आणि अजून एकदा तुम्हाला एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.